सुरुवातीलाच मित्रांनो महत्त्वाची बातमी. राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरे बंधूंच्या सभेची राज्यासह देशभरात चर्चा, तर शिंदेंसह भाजपच्या सभेतून लोक होतायत फरार. मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ आता आपण जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खबर, मुंबईच्या बाहेर देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला किती होती गर्दी. किती माणसं होती, किती लाखांच्या स्वरूपात व्हिडिओ होतायत, प्रचंड व्हायरल. आपण सभेचे व्हिडिओ, प्रचंड प्रत्यक्षरित्या काढलेले व्हिडिओ आता आपण जाणून घेऊया. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेला 5 लाखांचा जनसमुदाय. सगळ्याच सभांचे रेकॉर्ड तोडत ही गर्दी जर आपण पाहिली तर सगळ्या चित्रच महानगरपालिकांचं बदलणारं अशा प्रकारचं वातावरण दिसतंय. बघूया नेमका काय आहे तो व्हिडिओ. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो. ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे अशा प्रकारची गर्जना शिवसैनिकांनी, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सैनिकांनी महाराष्ट्रात दिली आणि सभेचं आमंत्रण दिलं. त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी समोर आली. ठाकरेंनी सगळे तोडले सभांचे रेकॉर्ड. मित्रांनो, गर्दी जर पाहाल तर आपण बघतच राहाल अशा प्रकारची सभेला होणारी पहिल्यांदा गर्दी. आणि पुन्हा एकदा महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात. देशात राजकीय समीकरण बदलत असताना, केंद्रामध्ये सत्ता नरेंद्र मोदींची असताना, राज्यांमध्ये भाजपला पिच्छाहाटीला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रात लोकसभेला ज्या प्रकारे भाजपला जबरदस्त फटका बसला, तशा प्रकारचा फटका महाराष्ट्रात भाजपला आता बसणार, हे आता जवळजवळ निश्चित झालंय. लाडक्या बहिणीने जरी भाजपला तारलं असलं विधानसभेला, पण आता मात्र भाजपची कोणत्याही प्रकारची खैर नसल्याचं वातावरण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या सभांना मिळणारा उदंड असा प्रतिसाद बघता राज्याने ठरवलंय, मराठी माणसांनी ठरवलंय, मुंबईकरांनी ठरवलंय, महाराष्ट्रातल्या बहुतांश प्रमुख महानगरपालिकांनी ठरवलंय की राज्य ताब्यात घ्यायचंय, महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आहे. आणि तशाच प्रकारचं घडायला देखील सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधून लोक बाहेर पळून जात असताना, इकडे मात्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये प्रचंड स्वरूपाची गर्दी आपणाला पाहायला मिळते. संपूर्ण ओसंडून गिरणं मैदान आणि प्रचंड लाखांची गर्दी ही महाराष्ट्राचं चित्र बदलणारं दर्शवते. त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदेंना मात्र मोठा फटका बसणार आहे. हे फक्त महानगरपालिकांपुरतं नाही, तर राज्याचं चित्र बदलण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र आल्याची घोषणा यावेळी केली. सबंध महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र येण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर मराठी ही टिकली पाहिजे, मराठी जपली पाहिजे, मराठी हृदयामध्ये बसली पाहिजे आणि आपण मराठी माणसांनी मराठीला अग्रस्थान दिलं पाहिजे. या एकाच हेतूने दोन्ही ठाकरे बंधूंनी गर्जना केली शिवशक्तीची आणि महाराष्ट्राच्या एकतेची. प्रचंड असं गर्दीचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नाशिककरांना, छत्रपती संभाजीनगरकरांना आणि मुंबईकरांना यांना येऊ लागली आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभेला ज्या प्रकारे प्रचंड अतिप्रचंड गर्दी व्हायची, तशाच प्रकारची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज ठाकरे बंधू खेचताना दिसतायत. हे गर्दीचं विराट स्वरूप महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंच्या या सभा आता रेकॉर्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. नाशिकची सभा प्रचंड रेकॉर्ड ब्रेक होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला काल उद्धव ठाकरेंनी घेतलेली सभा, ती देखील प्रचंड विराट होती. आणि आज मुंबईच्या ऐतिहासिक मैदानावरती, शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती देशाचं लक्ष लागणारं, देशाचं लक्ष असणारी अतिविराट आणि भाजपला आणि शिंदे सेनेला झोप उडवून देणारी शिवाजी पार्कवरती, शिवतीर्थावरती, दादरला ऐतिहासिक सभा होईल. ज्या सभांमधून मुंबईच्या भूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू फक्त मराठीच्या मुद्द्यावरती, मराठी माणसांसाठी, मराठी माणसांच्या एकतेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही बंधू एकत्र येताना आज तुम्हाला रात्री दिसतील. आजची महाराष्ट्राची संध्याकाळ, आजची रात्र महाराष्ट्राच्या पुढील 50 वर्षाच्या कारकिर्दीसाठी खूप ऐतिहासिक ठरणार आहे. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ठाकरेंनी आदेश द्यायचे आणि शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी ते पाळायचे. अशा प्रकारची पहिल्यापासूनची रीत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपण पाहत आलोत. त्यामुळे ठाकरेंचा शब्द अंतिम असतो. ठाकरेंनी शब्द दिल्यानंतर तो कधीच माघार घेत नाहीत. हे ठाकरेंचा शब्द, या शब्दावरच मुंबईसाठी ठाकरेंनी वचननामा आणला आहे आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच महाराष्ट्राने लक्ष वेधलंय दोन्ही ठाकरे बंधूंकडे. मित्रांनो, ही महाराष्ट्राची लाड आगामी काळात भाजपसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे. शिंदेंसाठी तर राज्याच्या राजकारणामध्ये उठवून देणारी आहे.
शिंदे सेनेला सगळं संपवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र येणं ठरवलंय. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास दिला, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोडला गेला, तशा प्रकारचा दिवस शिंदे सेनेला आल्याशिवाय राहणार नसल्याचं शिवसैनिकांनी आता आपलं मनोमन इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ही लाखांची गर्दी, ही विशाल गर्दी शिंदे सेनेला झोप उडवतेच. मात्र अजित पवार मात्र साधेसुधे बाजूला होतायत. कारण की या दोन्ही पक्षाला सत्तेतून जर महाराष्ट्राने बाहेर काढलं तर पुन्हा एकदा ठाकरेंच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन करणं अजित पवारांना या दोघांपेक्षा तेवढंच सोपं जाईल. अशी वेगळी चूल अजित पवारांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मांडल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण किती वेगळं झालंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मित्रहो, सध्या मुंबईचं वातावरण ठाकरेमय झालंय, भगवामय झालंय, मराठीमय झाल्याचं चित्र मुंबईतून दिसतंय. त्यामुळे मुंबईतला मराठी माणूस 100% ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय, ठाकरेंना ताकद देतोय. मुंबईकरांनी आपल्या घराच्या समोर पाट्या लावल्यात की या घराचं संपूर्ण मतदान ठाकरे बंधूंना आहे. आपण आपला वेळ इथे दौडू नका, आपला वेळ घालवू नका. त्यामुळे आम्ही संपूर्ण मुंबईकर ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहोत, असं मुंबईकरांनी म्हटलं आहे. मित्रांनो, एवढं प्रेम पहिल्यांदाच मुंबईत ठाकरे बंधूंना मिळतंय असं नाही. दरवेळेस ठाकरेंसाठी मुंबई रस्त्यावरती उतरते. आजही मुंबई ठाकरेंसाठी समोर आली. मित्रांनो, महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून येत आहे. समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अखेर फडकला भगवा झेंडा. पहिल्यांदाच ठाकरेंच्या हाती सत्ता, तर ठाकरेंची जवळजवळ 32 वर्षांनंतर शिवसेनेची घर वापसी. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केलाय महाराष्ट्रात प्रचंड मोठा जल्लोष. तर राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड कुठे घडली? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता महाराष्ट्रात मिळतंय मोठं कव्हरेज. सविस्तर बातमी जाणून घेऊया. देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे पडतायत भाजपला भारी, तर मनसेला सोबत घेऊन राज्याच्या राजकारण स्वतःच्या हातामध्ये घेण्याची ठाकरेंची तयारी अखेर सुरू. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गेल्या 15 दिवसापासून अतिशय मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष, राज ठाकरेंकडेही राज्याचं लक्ष लागलंय. दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कशा प्रकारे आपली बॅटिंग करतात याकडे तर संपूर्ण मराठी माणूस आता आतुरलेला आहे. महाराष्ट्र एकदा ठाकरेंच्या हातात द्या, असं राज ठाकरेंनी काल नाशिकच्या सभेत म्हटलंय आणि सभा मात्र रेकॉर्ड ब्रेक झाल्याचं आपण देखील पाहिलं होतं. त्याद्वारेच मनसेच्या आणि शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता दिली तर मात्र राज्याचं चित्र वेगळं असेल, असेही राज ठाकरे यांनी म्हटलंय. आणि आत्ताच आलेल्या महत्त्वाच्या घडामोडींनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याच्या नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी मात्र जल्लोष केला. तर तमाम शिवसैनिक आणि मनसे सैनिक यांनी या जल्लोषाचं स्वागत केलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्याच काही दिवसापूर्वी नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान महाराष्ट्रात लक्ष होतं ते ठाकरेंकडे. मात्र ठाकरेंनी तशा प्रकारे महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका खूप मोठ्या सिरियसली जरी घेतल्या नसल्या तरी देखील आता नगराध्यक्ष बसवताना, उपनगराध्यक्ष बसवताना मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची गरज बहुतांश लोकांना भासू लागली आहे. अशामुळेच उद्धव ठाकरे यांचं लक्ष आता मुंबई महानगरपालिकेकडे असलं तरी पहिल्यांदा सत्ता काबीज केली ती उद्धव ठाकरेंनी सेनगावमध्ये. शिवसेनेच्या पक्षाचा भगवा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांना प्रवेश देऊन शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष दोन्हीही पदी ठाकरेंची सत्ता. मित्रांनो, सेनगाव ही नगरपंचायत स्थापून जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षाच्या कालामध्ये शिवसेनेनं कायम या भागामध्ये सामान्य जनतेचं काम केलंय. आणि काम करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची सत्ता इथे आल्याचं आपण पाहतोय. पहिल्याच हप्त्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरेंनी जुळवाजुळव केली आणि महाराष्ट्राचं राजकारण हातामध्ये घेत इथे मात्र आपला भगवा झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, इथे 17 नगरसेवकांनी प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या 17 पैकी 16 नगरसेवकांनी तब्बल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाय. या ठिकाणी नगराध्यक्षपदी यमुनाताई देशमुख तर उपनगराध्यक्षपदी शिलानंद वाकरे या कट्टर शिवसैनिकांची निवड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ठाकरे सेनेचा जल्लोष पाहायला मिळतोय.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी मात्र प्रतिक्रिया देताना म्हटलंय की पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि पहिला घवघवीत विजय संपादित केला आहे आणि या विजयाच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही आता खूप मोठ्या उंचीवरती पोहोचतोय. पहिल्यांदाच काही नसताना सत्ता स्थापन होणे म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची खूप मोठी उंच भरारी म्हणावी लागेल, असं त्यांनी म्हटलंय. मित्रांनो, या घडामोडी महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे खूप महत्त्वाचे आहेत. आगामी काळात राज्याचं राजकारण कुठे घडतंय, कसं घडतं ते पाहू. मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आल्याचं चित्र सध्या जाणवतंय. याबद्दल मित्रांनो आपणास का वाटतं, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.